शेळीपालन गोट फार्म तर चालू करायचं आहे, पण समजत नाहीये की सुरुवात कुठून करायची. नमस्कार, मी ऋषिकेश स्वागत करतो तुमचं ॲग्रोनियर गोट फार्मवरती. तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की शेळीपालन चालू करायचं आहे, गोट फार्म चालू करायचा आहे, तर सुरुवात कुठून करायचं की ज्याच्यामुळे आपला जो काही शेळीपालन व्यवसाय आहे, तर तो चांगल्या पद्धतीने सेट होईल. तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. तर शेळीपालन चालू करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेऊन शेळीपालन व्यवसाय चालू करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण या गोष्टी जर लक्षात घेऊन जर व्यवसाय चालू केला नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी लॉसमध्ये आपण गेलेलो किंवा लॉस झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत, तर त्याच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गोट फार्म शेळीपालन व्यवसाय चालू करत असता, त्याच्यामध्ये जे काही तुम्ही ब्रीड सिलेक्शन करत असता, तर ती चांगल्या पद्धतीने आपल्याला मॅनेजमेंट करता येणाऱ्या ब्रीड आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करणं आपल्याला त्या ठिकाणी खूप फायद्याच्या ठरू शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही जे काय आहे तर ते उस्मानाबादी ब्रीड सिलेक्ट करू शकता किंवा कोटा असेल किंवा शिरोई असेल किंवा बिटाल असेल, याच्यापैकी ज्याचं मॅनेजमेंट तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करता येईल, अशा ब्रीड त्या ठिकाणी आपल्याला निवडायच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या तुम्ही ब्रीड निवडणार आहेत, तर त्या ब्रीडचं जे काय उत्पादन आहे किंवा उत्पन्न आहे, तर ते आपल्याला म्हणजे त्यांची जी काही संख्या आहे, तर ती कमीपासून आपल्याला जास्तीकडे घेऊन जायची आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, की शेळीपालन व्यवसाय चालू करायचा आहे, गोट फार्म तर चालू करायचा आहे आणि एकदाच आपण खूप साऱ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये शेळ्या आणल्या किंवा बोकडं आणली. तर अशा वेळेस काय होतं, की त्यांना वातावरणाचा जे काय आपल्याकडलं वातावरण आहे, तर ती सूट होत नाही किंवा जे काही मेडिकल इमर्जन्सी आहेत, तर त्याच्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी लॉस झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे जे काही ब्रीड निवडलेलं आहे, तर ते कमीकडून जास्तीकडे आपल्याला त्यांचं उत्पादन जे काय आहे, तर ते घेऊन जायचं आहे. याच्यामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये चारा नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही शेळीपालन चालू करताय, त्यामध्ये तुम्हाला जे काही चाऱ्याचं व्यवस्थापन आहे, तर ते प्रॉपर पद्धतीने करणं आपल्याला त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही शेळीपालन गोट फार्म चालू करताय, त्यावेळेस जे काही तुम्हाला मेडिकल ज्या काही इमर्जन्सी येणार आहेत शेळ्यांमध्ये, तर त्या समजून घेणंही त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे असतात. कारण जर या गोष्टी नाही समजल्या, तर आपला जो काही शेळीपालन व्यवसाय आहे, तर त्याच्यावरती याचा खूप साऱ्या प्रमाणामध्ये जो काही इम्पॅक्ट आहे, परिणाम आहे, तर तो त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. या गोष्टी जर लक्षात घेऊन तुम्ही जर शेळीपालन जर करत असाल, तर प्रॉपर पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीचं शेळीपालन जे काय आहे, तर ते यशस्वीरित्या त्या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल, तर जे काही नवीन शेळी उत्पादक जे काही शेळीपालन करणार आहेत, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.